नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असणाऱ्या धडगाव तालुक्यातील विलगाव व हेंद्रापाड्यातील अतिशय भयान वास्तव समोर आलं आहे। येथील आदिवासी बांधव आजही पाण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे। 5 ते 6 किलोमीटर डोंगरदऱ्यातून पायपीट करूनही केवळ अर्धा हंडा पाणी मिळत असल्याने येथील भयानक वास्तव माझा महाराष्ट्र न्यूजने नंदुरबार जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून अनेक लोकप्रतिनिधी या भागात होऊन गेले, अनेक आश्वासने दिले, मात्र कुठल्याही लोकप्रतिनिधींना या आदिवासी बांधवांचा पाण्यासाठीचा संघर्ष दिसला नाही का? केवळ मतांसाठीच आजही बोळ्या बाबड्या बांधवांचा वापर होतोय का? येथील पाड्यांना कोणी वाली आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। आदिवासी बांधवांचा जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे, मात्र याच जिल्ह्यात आदिवासी बांधवांना पाण्यासाठी मरण यातना भोगावं लागत असल्याचं समोर आलं आहे। पाण्याअभावी या भागातील तरुणांसह अनेक कुटुंब गुजरातमध्ये स्थलांतरित होण्याच्या तयारीत आहे। केंद्र सरकारचे महत्त्वपूर्ण योजना असलेल्या जल जीवन मिशनचं कुठलंच काम या पाड्यापर्यंत पोहोचलं नसल्याचं वास्तव समोर आलं आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारचं हर घर नल हर घर जलच्या घोषणेला केराची टोपली दाखवलं जात असल्याचा प्रकार समोर आला आहे। येथील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी नंदुरबार प्रशासन अकार्यक्षम ठरत असल्याचं देखील समोर आलं आहे। त्यामुळे या गोरगरीब आदिवासी बांधवांचा संघर्ष कधी संपेल हा देखील मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे। आमो बिलग्याव दवाखाना जातला ने पाय पाये जावतला निसाला इतरो निकायने जुडी बांधीन लावतला मो एने डायला माणे एने पूजा मांदला पड़ जाए ती भी बोठा बोठा उतरनो एने अंपा रूडने काय पाणी भी ती बुखला ते हिला उतरा मो एने फसा दवाखाना जाईन फसा बे एने फसा जुडी बांधले जाणू वाटे पाणी नहीं काही नहीं त्या मो बुखला ते हिला जातला बांधला बाणवली जुडी बांधीन ली जाणू जे रोइन बिलगाव दखो जुडी बांधणो मोटलो पहाड़ों छोड़ो पहाड़ों देखो जुदी बांधणो निजे बिलगाव आवणो तेवी आम खूब ने तोरा सेतु ते आम हो एने विचार करनो जुवे सरकार ते काय कोरामरा गाव मा सोडो को होई जाय लाईट। माझं नाव हेमसिंग बिका पावरा राहणार बिलगाव संद्र्यापाडामध्ये इथे आम्ही राहतो। आमचं जे काही अडचणी आहेत ते आज आम्ही इथं सोडवण्यासाठी शासनाकडून जे काही विनंत्या करतो। काही वर्ष होऊन गेले तरी आम्हाला काहीच कोणतीही सुविधा मिळाली नाही आजपर्यंत। त्यासाठी आम्ही इथं सगळं गावकरी मिळून इथं बसलो आणि काही तर मेन म्हणजे रस्त्याचं आणि पाण्याचं आणि लाईटचं हे आम्हाला कित्येक वर्षापासून आहेच नाही। तर त्यासाठी आम्ही जेणेकरून आम्हाला रस्ता जरी करून दिला पायवाट हे शासनाकडून आम्ही खूप विनंत्या केल्या तरी आजपर्यंत रस्ता झालेला नाही आहे आमच्याकडे आणि लाईटपासून पण वंचितच आहे। आणि जे काही दवाखान्यात जर इथून न्यायचं असेल जायचं असेल तर 4-5 किलोमीटर उतरून खाली जावं लागतं आणि तिथं आम्हाला वेळेवर डॉक्टर भेटतात नाही बी भेटतात असे आमची एक समस्या आहे। तर यासाठी आम्हाला शासनाकडून जे काही मूलभूत सुविधा आहे ते आम्हाला जेणेकरून करून द्यायला पाहिजे। नमस्कार, मी अजय पाटील, मी प्रभारी कार्यकारी अभियंता आहे, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग नंदुरबार।
आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत आपण 2605 कामं प्रस्तावित केलेली आहे. त्याच्यातली जवळपास आपण 615 कामं ही पूर्णतः नेलेली आहे आणि उर्वरित कामे ही प्रगतीत असून तिथंही लवकर येण्या काळात आम्ही त्याची कामं पूर्ण करणार आहेत. तसंच बघायला गेलं तर आमची सरासरी एकंदरीत 25% कामं जी आम्ही घेतलेली आहे ती पूर्ण झालेली आहे. याच्यात मुख्य प्रमाणे अक्कलकुवा नाकरांनी जो ॲस्पिरेशनल ब्लॉक आहे जिकडे अतिदुर्गम भाग आहे तिकडे आपण सोलरची काम प्रस्तावित केली आहे आणि ती त्या कामांची जी कामे आहे ही तिकडे प्रगती. पुऱ्याली नेहमी जाण्या वाट लागलेला आम सोडके आम पाणी नाही काही नाही आम डोंगरा वाट लागलेला पुऱ्याली सळाम सुट्टी गेली ते मी पाणी नाही काही नाही तिला पुऱ्या पाणी होतला का जाऊन पाणी पिणे आम वाटे जात आम ती लाग जातली भूक लाग जातली पुरे फोपडतला ते आम गाडी नाही काही नाही काय कोणी आम माझं नाव दीपक बिका पावरा, सेंद्रेपाडा इथं बिलगाव सेंद्रेपाडा इथं राहतो. आम्हाला रस्त्यावर जायला 7-8 किलोमीटर चालून जावं लागतं पायी. काही आजारी माणूस जर राहिला तर बांबूची जोडी बांधून जावं लागतं. रात्री जर झालं तरी रात्री पण जावं लागतं. काय कोणाचा पाय सटकला हे काय झालं हे सांगता येतं नाही आम्हाला. बरासा नाही कधी काय होऊन जाईल हे शक्यता नाही आम्हाला. तर निदान तरी आम्हाला हे जाण करून रस्ता तरी पायवाट तरी करून द्यायला पाहिजे हे सांगा शासनाकडून. ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार.